21 मार्च रोजी भारतीय संस्कृतीतील विविधता आणि एकात्मतेचे दर्शन घडवणारा, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा रमजान ईद सण अमरावतीत उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने पठाण चौक मार्ग परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार सुलभा खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले। कार्यक्रमात बोलताना आमदार सुलभा खोडके म्हणाल्या की रमजानचा महिना हा केवळ धार्मिक विधींचा काळ नसून तो सामाजिक संवेदनशीलता वाढवणारा कालखंड आहे। महिनाभराच्या आत्मशुद्धीच्या आणि संयमाच्या तपस्येनंतर येणारी ही ईद आनंदाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे। ईदचा खरा अर्थ मनातली कटुता विसरून एकमेकांशी प्रेमाने वागण्यात दडलेला आहे। आजच्या युगात सामाजिक विषमता आणि असहिष्णुता ही मोठी आव्हाने आहेत। या पार्श्वभूमीवर रमजान ईद आपल्याला संयम, सहिष्णुता आणि परस्पर आदराचा मार्ग दाखवते, असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले। त्यांनी या शब्दसुमनांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। यावेळी यश खोडके यांनीही आपले विचार मांडले। धर्माचा खरा अर्थ विधींमध्ये नसून माणुसकीमध्ये आहे, असे सांगत त्यांनी सर्वांना प्रेम आणि बंधुभावाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे खोडके दाम्पत्याने उपस्थित चिमुकल्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला। जर आपण या सणाच्या मूल्यांना आपल्या जीवनात स्थान दिले तर समाज अधिक सुसंवादी, समताधिष्ठित आणि शांततापूर्ण होऊ शकतो, असे मत यश खोडके यांनी मानले। या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सदस्य, विविध पदाधिकारी, महानगरपालिकेचे नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। पारंपरिक वेशभूषेतील मुस्लिम बांधवांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।